सुमित म्हात्रे आपण संपर्क साधायचा आहे. सुमित रायगड आज नाही राहता. तर सलामीचं षटक घेऊन रोहित म्हात्रे येतोय छावा 11 या संघाकडून. समोर फलंदाज नंदू पाटील, नॉन स्ट्राईकला रोशन घरत. ही सलामीची जोडी कोपर प्रीमियर लीग 2026 दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रातील लढत छावा 11 आणि महाराष्ट्र सुपर किंग. फुलटच चेंडू स्वंग केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे ऋतिक पाटील, परंतु झेल पर्यंत पोहोचले नाहीत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 2च धावा मिळतील. 2 धावांनी श्री गणेश झालेला अकाउंट ओपन होतं या महाराष्ट्र सुपर किंग या संघाचं. फोन करून सांगला तुझी गरज नाही बरे. आता फोन करायला रिटर्न नाही ना आला. त्यांनी फोन केलता. आता उद्या दुसरी मॅच होईल ना. कशी होत एक सिंगल मिळतंय. दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ते 4. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत. मागच्या सामन्या आपण बघितलंय का रायगड स्टार संघाचा स्टार फलंदाज शेखर पाटील यांनी अर्धशतक पूर्ण केलं. कोपर प्रीमियर लीग 2026 ते पहिलं अर्धशतक शेखर पाटील याचे नावे राहिलेले आहे. यावेळेस मात्र कट केलेला आहे चेंडूला. गली आणि पॉइंटच्या मधून 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5 अशी सुरुवात झालेली आहे ती महाराष्ट्र सुपर किंग या संघाची. पहिले षटक चालू आहे. रोहित म्हात्रे गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फुलटच चेंडू स्वंग केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. पर्यंत पोहोचवायची आहे. 4 व्हीलरची चावी मिळाली असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ते 11. पुन्हा एकदा फुलटच चेंडू आणि हाही चेंडू हवेत. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 15. बिनबाद 15. सुरुवात चांगली आहे. मागच्या सामन्याबद्दल बघितलं काय 67 धावा चेस केल्या. हॅलो, कोणाला 4 व्हीलर गाडीची चावी भेटली असेल तर जरा कृपया स्टेजवर आणून द्यावे. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटच चेंडू स्वीप केलेला आहे. चेंडू जातो एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार. तयार राहायचं आहे. झुंजार आणि छत्रपती स्टार.
क्रमांक 2चं षटक घेऊन ऋतिक पाटील येतोय. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा आलेल्या आहेत. महागडं षटक म्हणायला लागेल रोहित म्हात्रे याचं. चांगली फलंदाजी केली दोन्ही फलंदाज नंदू पाटील आणि रोशन घरत या दोन्ही फलंदाजांनी. इथे मात्र नंदू पाटील हा फलंदाज रिटायर्ड हर्ट झालेला आहे. ओव्हर चेंज आहे यशराज. तो रिटायर होला नंदू. यशराज करा यश करा. आणि गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आले. यशराज आलेले आहेत गोलंदाजीसाठी. नवीन फलंदाज यश घरत येतोय. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज यश घरत आणि गोलंदाजीसाठी यशराज पाटील. 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. झुंजार आणि छत्रपती स्टार. यशराज पाटील गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल यशराजाला. कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा आल्या होत्या. यशराज पाटील पहिला चेंडू यशसाठी. ते मात्र पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑन कडे. ऋतिक पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बॅकअप बघा जबरदस्त बॅकअप आलेला आहे. 2 धाव मिळतील. 2 धावांची संघाची धावसंख्या 21. यशराज पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र एक धाव वाचू शकत नाही. 22चा इशारा येतो पंचांचा. ऋतिक कॅच आहे बघ आता. 22 धावा धावफलकावर. स्ट्राईकवर यश घरत. नाही रोशन. रोशन घरत. यशराज पाटील. इथे मात्र स्लोवर चेंडू. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. व्हेरिएशन दाखवत आहे यशराज पाटील. त्यामुळे ते दुसरे षटक स्वतःकडे घेतलं कारण फलंदाजीसाठी यश घरत आले होते म्हणून गोलंदाजी स्वतःकडे घेतली. यशराज पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. फक्त एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 23. इथे मात्र धावसंख्येला आला बसवलेला थांबवलेली धावसंख्या यशराज पाटील याने. आणि चांगली गोलंदाजी करण्याची गरज होती संघाला आणि ती चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत झालेली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला यश घरत येतोय. यशराज पाटील खारबाव इन करून गोलंदाजी करताना यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग बिफोरचा अपील केले जात आहे. निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये यशराज पाटील याच्याकडून. यशराज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आहे यश घरत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये बिन एक बाद धावा बनलेत त्या 23. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या. त्यानंतर मात्र 4च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात यशराजाने. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. विकेट मात्र त्याला मिळालेली नाहीये. यानंतर झुंजार आणि छत्रपती स्टार या 2 संघांनी तयार राहायचं आहे. झुंजार आणि छत्रपती स्टार.
क्रमांक 3 षटक घेऊन ऋतिक पाटील येतोय. यानंतर झुंजार आणि छत्रपती स्टार या दोन संघांनी तयार राहायचं आहे. एक इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. आजच्या शेड्यूल मध्ये 8 सामने होते. आतापर्यंत 5 सामने झाले आहेत. आज 6वा सामना आहे. अजूनही 2 सामने बाकी आहेत. उशिरा सामने चालू झाले. आज पहिला चेंडू ऋतिक याचा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. वाईट थ्रो आला होता. थोडासा बॅकअप चांगलं नव्हतं. आणि चौथ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झालेला आहे. 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 27. पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय. रोशन घरत याच्या बॅटमधून 4 धावा आलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांकडून. ऋतिक पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुल टच चेंडू स्वंग केलेला आहे. चेंडू जातो डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या 2 चेंडूवर दसका दम दाखवताना येते रोशन घरत. धावसंख्या होती ती 33. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं होतं. इथे तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा आक्रमण चालू ठेवलेलं आहे. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. एक एक्स्ट्रा आणा ना खावाला. ऋतिक पाटील पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर फलंदाज रोशन घरत. 33 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक म्हणायला लागेल 2 चेंडू नंतर इथे ऋतिक पाटील याचा. इथे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली होती ऋतिक याने. नक्कीच फलंदाजाला इथे संभ्रमात पाडलं. कारण थोडासा अनपेक्षित बाउन्स सुद्धा झाला होता चेंडू. ऋतिक पाटील पुन्हा एकदा तयार. यावेळेस अतिशय सुरेख असा झेल नेहल याने घेतलेला आहे. जबरदस्त कॅच. पहिला फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. महाराष्ट्र सुपर किंग या संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. रोहित येतोय नवीन फलंदाज. 33 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर चौकार आणि षटकार लावला. त्यानंतर चांगलं कमबॅक ऋतिक पाटील यांनी केलेलं आहे.
रोहित येतो नवीन फलंदाज. 33 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालेला आहे महाराष्ट्र सुपर किंग या संघाचा. नवीन फलंदाज रोहित स्ट्राईकला असेल. ऋतिक पाटील यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने चेंडू उचलतील. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 34. 34 धावा धावफलकावर लागले आहेत. स्ट्राईकला जातो यश घरत. यानंतर झुंजार आणि छत्रपती स्टार या दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. झुंजार आणि छत्रपती स्टार. ऋतिक पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. मोठी विकेट घेतलेली आहे या मॅचची. ऋतिक पाटील आणि यश खरत बाद होतोय. तीन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 34 धावा आलेल्या आहेत आणि या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या. 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद केले ऋतिक पाटील यांनी. शेवटचा आणि अंतिम षटक नवीन फलंदाज येतोय सिद्धेश. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये ते धावा बनवावे लागतील टीम महाराष्ट्र सुपर किंग या संघाला. महत्त्वाचे फलंदाज त्यांचे बाद झालेले आहे. स्ट्राईकवर आहे रोहित, नॉन स्ट्राईकवर सिद्धेश. इथे मात्र गोलंदाजी कोणाला द्यायची हा प्रश्न पडलेला आहे कर्णधारांना. खूप मोठी चर्चा. सागर आलेले आहेत शेवटचं षटक घेऊन. शेवटचं हाणामारीचं षटक. स्ट्राईकला फलंदाज रोहित आहे, नॉन स्ट्राईकला सिद्धेश. 34 धावा झालेल्या आहेत 3 षटकामध्ये. यानंतर झुंजार आणि छत्रपती स्टार या दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. झुंजार आणि छत्रपती स्टार. जर सागर घरत यांनी जर हॅट्रिक घेतली तर 1414 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आकाश पाटील याचकडून 1414 रुपयाचं पारितोषिक. विनायक पाटील याचकडून 1414 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आणि शेखर पाटील यांनी सुद्धा पारितोषिक लावलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. सागरसाठी फक्त सागरसाठी ही ऑफर आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. आणि विनायक पाटील याचकडून 1414 रुपये हॅट्रिक साठी. सागर पाटील पहिला चेंडू. ते मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. लांबच लांब षटकार. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार. धावसंख्या 40. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा येते रोहित यांनी उचललेला आहे. पुन्हा एकदा सागर घरात गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. ते मात्र फॉरवर्ड टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफला खेळून काढलेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा
पूर्ण केलेले आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 42. बेचाळीस धावा झालेल्या आहेत. याला यानंतर झुंजार आणि छत्रपती स्टार आपण तयारीत राहायचं आहे. सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील झालं होतं परंतु पंच सहमत नाहीत. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू चाकून झाले आहेत या षटकातील. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा धावफलकावर लागले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळतोय आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावर. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. रनआउट साठी पैसे नाही आहेत. पहिल्याच चेंडूवर षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक इथे सागरने केलेलं आहे. नवीन फलंदाज एकच मॅच फक्त ते मॅचला. हा अरे ते मॅचला पण काही काकाची टिंगल करायची गरज नाही. टाक ना पुरे. अरे मजाक करायची तर बिजा काही नाही. आता विनायक काकाला जसं स्लो टाकायची गरज का? दे ना पुरे. तवरे अमर भाऊ 32 धावा त्याच्या एकट्याच्या. आयकॉन तो नाटकात करते तसा ना मरते रना मागचे ते केपीएल ला बी केला. आयकॉन नको ना रना मरले सगळे मॅच ना. मग त्याच ते केपीएल त्यांचा सागर घरात यावेळेस चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेतले. चेंडू जातो या 32 होते मॅचला. लॉंग लेगला झाला होता. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 44. शेवटचा चेंडू या षटकातील. 1 टू गो. स्ट्राईकला फलंदाज सिद्धेश. इथे मात्र व्हाईट बॉल पुन्हा टाकावे लागेल भारत याला. सागर याला पुन्हा टाकावं लागेल चेंडू. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45. ते मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे षटक संपलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक येते सागर घरे. त्याचं धावसंख्या 45. 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते म्हणजे छावा 11 या संघासमोर. तर झुंजार आणि छत्रपती स्टार दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. झुंजार आणि छत्रपती स्टार. चला झुंजार संघाचा कर्णधार आणि छत्रपती स्टार संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. छत्रपती स्टार माजी सरपंच पाटील आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सिद्धार्थ याच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे. कॉल कोणाचा असेल? झुंजार संघाचा कॉल आहे. हेड असा कॉल आहे आणि हेड आलेला आहे. तर झुंजार संघाचा कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
तरीही म्हणजे अजूनही मॅच बाकी आहे. एक बाकी आहे पण ती वाटत बघू होईल का अंदाज बघू. तर पुन्हा एकदा सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो या वेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित कोपर प्रीमियर लीग 2026 क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा अख्खा कोपर खेळेगा आणि अख्खा कोपर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व दूसरा कोपर क्रिकेट के सुनहरे फल दोस्तों आप देख रहे हैं केपीएल 2026 मध्ये या सर्वांचं सायंकाळी सत्रामध्ये हार्दिक स्वागत है. देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, लेकिन कोपर प्रीमियर लीग की यह सुहानी शाम अब सभी के नाम. कालूने मॅट टिकली का लगेच एवढा करतो कालू तर माझी आहे ती. नक्कीच मी देखील ऐकून होतो आणि आता मात्र माझ्यापर्यंत माहिती देखील आलेली आहे. आणि खेळाडूंसाठी खरं तर पर्वणी आहे, कारण एकमेव असं भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधील गाव पाहतोय ज्या गावामध्ये एक नव्हे तर दोन प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कोपर प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन एकाच वर्षामध्ये 2 वेळा पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी देखील ही घटना घडली होती आणि यंदा देखील तेच चित्र कदाचित पाहायला मिळू शकत आहे. म्हणजे खेळाडूंसाठी एक पर्वणी असते. एकाच गावामध्ये 2 प्रीमियर लीग स्पर्धा खेळल्या जात असतात. आमच्या ऑफिशियल पंच भाऊ पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेलक पंचाच्या भूमिकेमध्ये सुरेश घरत सर पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या बॅट मधून पहिलं अर्धशतक आलेलं आहे असे शेखर पाटील आमच्याशी जोडले जात आहेत. काय माहित म्हणा आता त्याला माहिती. त्यांच्या डोक्यावर ऑरेंज कॅप या अगोदरच आहे आणि आपण IPL स्पर्धेमध्ये देखील पाहतोय हायेस्ट जे टीम मेकर बॅटर असतात त्यांच्या डोक्यावर देखील अशा प्रकारचे कॅप आपल्याला पाहायला मिळतात. हो याला मात्र आडव्या बॅटने हा फटका खेळलेला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. शेखर पाटील काय वाटतंय या सामन्यामध्ये कुठल्या संघाचं पारड जड तुम्हाला वाटतंय? या सामन्यामध्ये मला दोन्ही संघ हे फार तंतोतंत मजबूत आहेत, त्यामुळे कुठला संघ जिंकेल हे शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत समजणार नाही. क्या बात आहे. आणि तसं क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा केलाय. हो याला फुलटा चेंडू अशा प्रकारे चेंडू आपण बघूया. शेखर पाटील याला पाहायला मिळाला तो म्हणजे त्याचा खरपूस समाचार शेखर पाटील यांनी या मागील सामन्यामध्ये घेतला होता. ऋतिक जर तू 3 षटकार लगातार मारले तर 1000 रुपये माझ्याकडून तुला दिले जातील. क्या बात आहे, क्या बात आहे. 500 रुपये देवेंद्र घरत कडून दिले जातील लगातार 3 षटकार. म्हणजे 1500 रुपयाचा पारितोषिक फोर्स केला चेंडूला आणि हा चेंडू निघून जातो वॅकन एरियामधून सीमा पार स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. आव्हान आपण पाहतोय 46 धावांचा आहे. आणि नंदू जर तू 3 विकेट लगातार घेतले तुला 555 रुपये माझ्याकडून दिले जातील. क्या बात आहे. नंदू तुला सर्वांचा बंधू बनावं लागेल. तुझ्यासाठी देखील पारितोषिक आहे, तू देखील निराश व्हायचा नाही. ओ फुलटा चेंडू नंदू येथून क्या काय डाला आणि नंदूला पाठवलेलं आता मध्ये खारीमध्ये निवटे पकडण्यासाठी. मला वाटतं हा नो बॉल आहे, पुढचा चेंडू फ्री हिट असेल. चेंडू तर खारीमध्ये गेलेला आहे आणि हा चेंडू भेटेल असं वाटत नाही, कारण बोंगे मासे देखील तिथे टपून असणार आहेत. हा रुपेश गणेश पाटील यांनी चेंडू आपल्याला शोधून दिलाय त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. क्या बात आहे. त्यांची गाडीसारखी नजर आहे. तू उद्या संध्याकाळी भेट रुपेश मला, तुझी सोय केली जाईल. 46 धावांचा टार्गेट. हो यामध्ये फाईन केल्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता नाही. फायनल रिझल्ट मध्ये चेंडू अडवला जातोय तर तो एकच धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावपेक्षा अधिक नाही.
आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ते 11वर. बिनबाद 11. रोहित आणि ऋतिक ही जोडे मैदानामध्ये. रोहित मात्रे 3 षटकार लागले, तुला सुद्धा 1111 रुपये दिले जातील. लगातार 3 षटकार. क्या बात आहे रोहित, तुला हिट फलंदाजी करावी लागेल. हो अटन केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. हो खतरनाक fielding, खतरनाक. खतरनाक. क्या बात आहे. धरणी देखील यश- आता आदळले असेल. यश गरज कडून एक खतरनाक फिल्डिंग झाली, खतरनाक. भाताची गोंद ज्याप्रमाणे जमिनीवर पडते त्याप्रमाणे जयेश त्या जमिनीवर कोसळला होता. गडफडला, तडफडला, धडफडला, मग ते चेंडूला त्याने सीमाच्या बाहेर जाऊ दिलेलं नाही. हो हो कार्पेटचे सहारे हा चेंडू वॅकन एरिया आहे, मात्र या दुरून शतकाची चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले शतरक्षण पाहायला मिळतंय. धडपडताना गोलंदाज देखील पाहायला मिळतात. राकेश गरत यांनी जर कॅच घेतली, हा सॉरी राकेश पाटील जर कॅच घेतली तर 500 रुपये दिले जातील तुला. राकेश पाटील आवाज आलाय ना, धावसंख्या स्कोरवर पाहायला 500 रुपये देऊ, मिळतंय. 500 रुपये एक कॅचला. एक संध्याकाळची कॅच सोय. 500 रुपये. क्या बात आहे. हॉट ड्रिंक्स चाखण्याची बाकी देखील निघेल. राकेश पाटील या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे. धावसंख्या 15-46 धावांचं लक्ष आहे. पुढची मॅच कुठली अनाउन्समेंट करा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल झुंजार अपेक्षा छत्रपती स्टार या दोन संघामध्ये. उज्ज्वल विठ्ठल पाटील, सरकारी कर्मचारी कुठे असतील त्यांनी तर स्टेजशी संपर्क साधावा लवकरात लवकर. उज्ज्वल विठ्ठल पाटील, मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित कर्मचारी. आजचा हाफ डे असेल, उद्या फुल डे असणार आहे. उद्या त्यांचा फुल डे सुट्टीचा असणार आहे. कदाचित उद्या सकाळपासून ते पाहायला मिळतील. उज्ज्वल कुठं अशी लवकर ये. आठ ते 9 महिन्यानं जो आमचा क्लासून अधिकारी असेल ना तो त्याची किशनच्या पगार दिली. त्यानंतर मी तुला ब्रेक दिला त्याला खाते पैसे तो देते ना धंदे नाही याला सांग देऊ नको तू पैसे 7-8 लाख रुपये. याला मी बोललो देऊ नको तू 500 लाख रुपये. ठीक आहे मला सहयोग 7 बोलला रोशन घरतसाठी हॅट्रिक साठी 500 रुपयाची जतीन मढवी यांच्याकडून दिले जातील. यावेळी 20 मध्ये फाटका केलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि 2 धाव सहजरित्या फलंदाज पूर्ण करताना या 2 धावेने इथे मध्ये धावसंख्येमध्ये बदल. या धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पोहोचते ती 17वर. आणि प्रत्येक विकेटसाठी रोशनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक अमर घरत यांच्याकडून दिले जातील. क्या बात आहे. हो याला मात्र हवाई फायर आणि चेंडू निघून जातोय या सीमाच्या बाहेर. ऋतिक यांच्या बॅट मधून खतरनाक षटकार. ऋतिक लगातार 3 षटकार मारले तर 555 रुपये देवेंद्र कडून दिले जातील. हॅलो हा बोल. हो लास्टला हो लास्टला हो फुलटा चेंडू संधी गमावली आपण बघतो. संधीचं सोनं करता आलेलं नाही. बॅट कट पंच सुरेश घरत सर दाखवतात. 82 रुपयाने धाव. मात्र खरं तर फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडूचा हवा तसा फायदा उचललेला नाही. फलंदाज ऋतिक याला. धावसंख्या 24. हो
हो डाऊन द ग्राउंड ऑफ फटका गेलेला स्ट्रेट लॉंग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल पोहोचते 25 वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या धावपळीकडे पाहायला मिळते. 46 धावांचं लक्ष्य आहे. हो फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक हलकासा अपील पंच सहमत नाहीत. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सुरेश घरत सर मॅन फ्रॉम कारेली आपण बघतोय. तर स्क्वेलेकचे पंच 40 मधील सर्वात श्रीमंत पंच भाऊ पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. पनवेल दौरा कॅन्सल करून ते कोपर दौऱ्यावर आलेले आहेत. हो पोस्ट केलेल्या चेंडूला मात्र फटका बसलेला आहे. झेल होण्यासारखे संभावना नाही. मानव रहित त्या क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. 2 धाव फलंदाजांना घेण्याची संधी होती. 2 धाव फलंदाज कंप्लीट करताना आणि 2 धावने अखेर या षटकाची समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27 धावा. ओव्हर दिला कर ना रिटायर काढू शकता तुम्ही. रिटायर काढू शकता. कोपर प्रीमियर लीग पर्व 2. एक कोपरगाव मला वाटतं भिवंडी तालुका ठाणे जिल्हा आणि माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये एकमेव गाव असेल का त्या गावामध्ये 2-2 KPL होतात आणि हे खेळाडूसाठी पर्वणीच आहे. 2 नाही 3 झालं तरी हरकत नाही कारण खेळाडूंना तेवढं तिथं प्राधान्य मिळतो KPL मध्ये खेळण्यासाठी. नक्कीच खेळाडूंची हाऊस पुरवली जाते. आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये केवळ भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये एकमेव असं गाव असेल कोपर ज्या एका गावामध्ये एक नव्हे तर 2 प्रीमियर लीग स्पर्धा खेळल्या जात आहेत. आणि गावाची लोकसंख्या मला वाटतं 1000च्या आतमध्ये आहे. धावसंख्या 27-27. 2 षटकामध्ये अजून 19 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. कोपर प्रीमियर लीग मध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट कधी लागलेला नाही आणि हसत खेळत ही प्रीमियर लीग होते. त्यामुळं आनंदाचं वातावरण असतं. खेळाडू एकमेकाची हसत खेळत राहतात आणि एकमेकाची जी चेष्टा मस्करी करतात ही फार महत्त्वाची आहे. याच्यामध्ये भले क्रिकेटमध्ये हार जीत होईल परंतु खेळामध्ये जो एकमेकाचं एकमेव साम्य राहील याला दोस्ती राहील एकमेकामध्ये जे आपण ग्रुपमध्ये साम्य राहील याला फार महत्त्व आहे. नक्कीच कारण या स्पर्धेच्या निमित्तानं एकात्मता अखंडता आणि बंधुता हे जोपासले जाते. क्रिकेट फक्त निमित्त आहे मात्र एकत्र येण्याचं आपण पाहतो या प्रीमियर लीग स्पर्धा हे साधन आहे. आणि नक्कीच प्रीमियर लीग हे एकतेचं प्रतीक देखील पाहायला मिळते. एकात्मता अखंडता आणि बंधुता या गोष्टी या प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून जोपासल्या जातात. जे कधी एकत्र येऊ शकत नाही ते देखील एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये भाऊ भाऊ देखील खेळताना पाहायला मिळतात. बाप बेटा देखील खेळताना पाहायला मिळते. खरोखरच मुलगा आणि वडील एका टीम मध्ये खेळताना बघतो. काही मध्ये मुलगा हा वडिलांना बॉलिंग टाकताना दिसतो तर कधी मुलगा हा वडिलांना बॉलिंग टाकताना दिसतो किंवा कधी वडील मुलाला बॉलिंग टाकताना दिसतो. आणि या घटना बघता प्रीमियर लीग स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच ही प्रीमियर लीग प्रत्येक गावासाठी महत्वाची आहे. आणि मी गावकऱ्यांचे पण आभार मानेन का त्या 2-2 KPL साठी सुद्धा प्राधान्य देतात. देणगी जोपर्यंत कुठल्याही स्पर्धेला लाभत नाही तोपर्यंत कुठलीही स्पर्धा पार पाडली जात नाही. देणगीदारांचे फार महत्त्व आणि जे संघ मालक असतात त्यांचे फार महत्त्व असते. संघ मालक आणि देणगीदार जोपर्यंत आपल्याला कुठलीही मदत करत नाही तोपर्यंत कुठलीही स्पर्धा आपली पाडत नाही. आणि 2-2 KPL ला संघ आणि संघ मालक आणि गावकरी प्राधान्य देतात हेही फार महत्त्वाचे आहे. नक्कीच 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पंच भाऊ पाटील सर इथं मध्ये इशारा करतात आणि पंच भाऊ पाटील सरांचा देखील पंखा आता मध्ये फिरताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ते आता मात्र 29 46 धावांचं लक्ष आहे.
17 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. हो इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. रिटायर हर्ट होताना आपण बघतो फलंदाजाने आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये ईश्वरच जातोय. कोपर प्रीमियर लीग 2026 दिमागदार आयोजन आपण पाहत आहोत. अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मैदान, खाडी किनारे आणि डोंगराच्या पायथ्याशी आणि मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण ओम फोटो लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून केलं जाते. अनिल केनी आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. आमचे 3 ऑफिशियल पंच सुनील म्हात्रे सर, पंच भाऊ पाटील सर आणि पंच सुरेश घरत सर या स्पर्धेमध्ये पंचगिरी करताना पाहायला मिळतात. अल्पेश गायकवाड ज्यांनी ही ड्युटी संपवून आता मध्ये दुसरी ड्युटी जॉईन केलेली आहे. रातपाली दिनपाली अल्पेश गायकवाड यांचं सुरूच असतं. सह्याद्री वीरचे संघ मालक मुकेश दत्तात्रय पाटील कृपया करून स्टेजवर यावे. मुकेश. गोलंदाजचं बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. हो इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू घेता आलेला नाही. मुकेश दत्तात्रय पाटील. मुकेश. 10 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 10-17चं समीकरण. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 17 पाहूया कुठल्या संघाला असेल खतरा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये इथून अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. KPL 2026 आपण पाहत आहोत. एक फटका लागला तो बी चालू होता. फटका नाही लागला 10 चेंडू 17 धावा हे समीकरण ओम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील स्क्रीनवर दाखवलं जाते. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. हो मध्ये हेलिकॉप्टर उडवल्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथं मध्ये गवसला जातो. या फलंदाज लॉंग ऑन रिझर्व मध्ये बिग ब्लो मोठा हादरा बसवतो मात्र या आपण बघतो एसच्या रूपाने. सुहास शांताराम पाटील कृपया कुठं ग्राउंडच्या बाजूला बसलेस त्यांनी स्टेजवर यावे. सुहास शांताराम पाटील आपल्याला KPL कमिटी आमंत्रित करते. नऊ चेंडू आणि 9 चेंडू मध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. सुहास शांताराम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच मुकेश दत्तात्रय पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या दोघांचं देखील KPL कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच विनायकजी म्हात्रे यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 9 चेंडू 17 धावा. उज्ज्वल विठ्ठल पाटील सरकारी कर्मचारी मुंबई महानगरपालिका आपल्याला KPL कमिटी आमंत्रित करते. स्टेजवर यावे. उज्ज्वल स्टेजवर ये. उज्ज्वलाचं भविष्य उज्ज्वल आहे कारण BMC मध्ये ते कामाला आहेत आणि सरकारी नोकरी ज्याला असते सरकारी नोकरी त्याला मिळते चांगली छोकरी. नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे. क्या बात आहे उज्ज्वल, तुझं भविष्य उज्ज्वल आहे कारण सरकारी नोकरी तुला मिळालेली आहे आणि नक्कीच चांगली छोकरी देखील तुला मिळेल.
हो याला मात्र एजन गॉन विकेटचं बदल फलंदाज बाद आणखीन एक हात इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला तू चल मैं आया अशी स्थिती सध्या पाहतोय आपण फलंदाजी करणाऱ्या संघाची या रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो या ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघामध्ये हर्ष सागर पाटील हो प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळतोय तो आलाय तोच आलाय तोच आलाय तोच आलाय ना हो तो आलाय सागर घरात याच्या हातमध्ये बॅट नाही ते तलवार आहे उज्ज्वल पाटील तुमची जागा आमच्या व्हीआयपी रायझर आहे सिटीवर नाही सरकारी कर्मचारी आहेत बीएमसी म्हटलं तर मुंबई महानगरपालिका आणि सागरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक एका षटकासाठी दिलं जाईल कल्पेश पाटील यांच्याकडून क्या बात आहे कल्पेश बेल शॉपचे मालक आहेत कडक कल्पेश आणि त्यांचा नक्कीच आता मात्र माणूस आहे 8 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे आणि सागरच्या प्रत्येक षटकासाठी चेंडू झालेले 4 नक्कीच विले संदर्भात देखील पंच इथे सूचना देत आहेत पुढच्या दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे हो या मात्र या चेंडूला पाठवलेलं आहे ते बॅकवर्ड पॉइंट रिझल्ट मध्ये क्लास पाहायला मिळतोय सागर याचा आणि सागरसाठी पारितोषिक आहे शेखर पाटील यांच्याकडून सागर घराच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि कल्पेश पाटील यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल क्या बात आहे हो याला मात्र दुरून चेंडूला खेळला क्षेत्ररक्षक चेंडू खाली मौका भी दिया और छक्का भी दिया डोक्यावर हात दिलेले आहेत नशिबाची साथ तिथे मात्र या क्षेत्ररक्षकाला मिळत नाही आणि अखेर मोका पण दिला आणि छक्का पण दिला धावसंख्या 6 ने पुढे सरकताना आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे 6 धाचं समीकरण सागर घरात जर बाद जरी झाला तरी कल्पेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि कल्पेश पाटील यांचा कमिंग सून जो बेर शॉप होणार आहे सागर पाटीलांनी जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर वर्षभर जेवढे ते या ब्रँड मागतील तेवढे ब्रँड त्यांना फ्री दिले जातील त्यांच्या बेर शॉप मधून चला आपण सामना सुरू करायचा आहे जास्त पाणी पिऊ नका चार चौकारांसाठी कुणाल घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सागर पाटीलला का सागर घरातला दिले जातील चला पाणी जास्त पिऊ नका 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता यानंतर अजूनही सामना आपल्याला खेळवायचा आहे म्हणून वेळे संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे कोपर प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे KFL
20-26 क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा कोपर गांव खेल रहा है। कोपर क्रिकेट के सुनहरे फल दोस्तों आप देख रहे हैं केपीएल। बॉल चकवी आला चांगला चकवी 6 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता आहे। सामना करेला फलंदाज सागर घरत साठी भरपूर पारदर्शक आलेत। सागर घरत आपण पाहतो या शायकर एंडला चकवला तर ठीक आहे नाही तर चक्कल तो बघ हो याने मात्र स्कोर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे। एक धाव फलंदाज पूर्ण, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आता दुसरी धावेसाठी नकार दिला जातोय आणि आता मध्ये 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता। प्रत्येक चेंडू नंतर आता मध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळेल। 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये या अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे। चला आपण जास्त वेळ खर्च करत आहोत। नक्कीच पुढील सामन्यातील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल झुंजार विपक्ष छत्रपती स्टार या दोन संघामध्ये। हो यावेळी मात्र प्लॅन मिस आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे। 4-9चं समीकरण। प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाचं मनोधैर्य वाढवेल, तर प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवेल। हो यावेळी मात्र 1-नेटेड शॉट लॉलीपॉप झेल होता, तर तो देखील ड्रॉप केला जातोय। भाग मिल्का भाग आणि मोठा मासा घालायला लागतोय, तो आलाय आणि आता मात्र तो गेलाय देखील। सागर घरात याला यावं लागतंय परत। कल्पेश पाटील यांच्यावरून पारदर्शक लावलं होतं ऑनलाईन की कॅश। सागर घरात याला हे पारदर्शक ऑनलाईन दिलं जाईल। दिलं जाईल कल्पेश देणार। सागर तुला कल्पेश पारितोषिक देणार आहे 500 रुपयाचं। 3 चेंडूंनी 8 धावांची आवश्यकता आहे। 3-8चं समीकरण। सागर घरात आपण आपला पारितोषिक घेण्यासाठी या कॅश की ऑनलाईन कॅश दिले जातील। क्या बात आहे। सागर घरात हे परत आलेले आहेत आणि कल्पेश पाटील यांच्याकडून त्यांना पारितोषिक दिले जाते। हो यावेळी मात्र चेंडू निघून जातो सीमा पार, षटकार आणि पंचांचा घ्या इशारा घ्या, षटकार चाललंय आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपण पाहू शकतो मज निडेड सिक्सर मोके पे छक्का। आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता। कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून सागर घरे त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि या सामना संपल्यानंतर पारितोषिक आपण देणार आहोत। 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। सामना आता मात्र या आवाक्यात आपण पाहतो फलंदाजी करणाऱ्या संघाच्या, कारण बॉल टू रन इक्वेशन पाहायला मध्ये 2 चेंडूचा खेळ शेष आहे। चेसिंग इज कंपल्सरी आणि 2 धावा त्यामध्ये कंपल्सरी बनवाव्याच लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला। चला आपण जास्त वेळ खर्च करू नका। चेसिंग इज कंपल्सरी। चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी, म्हणजे 2 चेंडू मध्ये 2 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील। हो आणि इथे मात्र सामना जिंकले फलंदाजी करणाऱ्या संघाने। चला
सागर घरत आपण या आपणास कल्पेश पाटील यांचे शुभ हस्ते आपण 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहेत. कॅमेरामॅन आपण व्हीआयपी स्कोअर करायचं आहे. कल्पेश आपणच द्या आपले शुभ हस्ते. कल्पेश सागर घरत यास आपण द्यायचं आहे. आणि या सामन्याची मॅन ऑफ मॅच ऋतिक ज्याची रोशन कामगिरी पाहायला मिळालेली आहे तो ऋतिक ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ऋतिक या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. 33 धावांची एक मॅच विनिंग इनिंग ऋतिक यांनी खेळलेली आहे. तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आणि इथे मात्र सागर घरत यास 500 रुपयाचा पारितोषिक तो परत आल्यामुळे नक्कीच इथे कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. हे पाहू शकता त्यांनी पारितोषिक इथे जाहीर केलं होतं.